राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले। वारीचे राजकारण करू नये अशी टीका देखील त्यांनी विरोधकांवर केली आहे। चंद्रभागा वाळवंटात व मंदिरात हिरकणी कक्ष स्थापन केल्याबद्दल चाकणकर यांनी समाधान देखील व्यक्त केले आहे। मला असं वाटतं आज आपण विठुरायाच्या दर्शनासाठी आलोय आणि त्याच्या मंडपात आहोत। तर महाराष्ट्राच्या बळीराजा सुखी व्हावा आणि जो वारीमध्ये चालतोय ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हावेत। खरं तर हे साकडं मागायला मी आलेली आहे। या मंडपाच्या बाहेर गेल्यानंतर पंढरीच्या विठुरायाचं दर्शन करून बाहेर गेल्यानंतर राजकारण सुरू। मला असं वाटतं की वारीचं राजकारण कोणी करू नये। महाराष्ट्राची जी शेकडो वर्षाची परंपरा आहे ती म्हणजे आषाढी वारी आणि एक शिस्तबद्ध लयीमध्ये चालणारा हा वारकरी। खरं तर या वारीमधून शिकण्यासारखं खूप काही असतो। एक आध्यात्मिक वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि केवळ महाराष्ट्राचेच नाहीत, वेगवेगळ्या राज्याचेच नाहीत तर देश विदेशचे लोकसुद्धा ही वारी पाहण्यासाठी येतात की लाखोच्या संख्येने हा वारकरी एका शिस्तीत चालतो कसा काय। कोणतीही इव्हेंट मॅनेजमेंटची टीम नसताना ही एक अध्यात्म शक्ती आहे आणि ही शक्ती अनुभवायला वारीत जरूर चालावं, पण त्याचं राजकारण कोणी करू नये। पण आज मी खरं तर राज्य महिला आयोगाच्या वतीनं जे आम्ही आरोग्य वारी राबवतोय त्याची पाहणी करायला आले। नातपुतं असेल, माळशिरस असेल, वाखरी असेल या भागामध्ये आपण पाहिलं आहे वृद्ध लोकांसाठीचा 20वा कक्ष केलेला आहे। स्तंदा मातांसाठी हिरकणी कक्ष आहे। त्याचबरोबर सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग बर्निंग मशीन बसवलेत। एका वेळेस 58 ते 60 महिला आंघोळ करू शकतील इतकं प्रशस्त नाणीघर केलेलं आहे। मोबाईल टॉयलेट्स आहेत। विशेष म्हणजे मी या भागाचे व्यवस्थापक शेळके सरांचे मनापासून कौतुक करेल। आतमध्ये एक त्यांनी हिरकणी कक्ष उभा केलेला आहे। बाहेरच्या बाजूला 15 चेंजिंग रूम परमनंट केलेले आहेत जे आजपर्यंत कधीही झाले नव्हते। मी त्यांचं मनापासून कौतुक करेल। गेल्या वारीच्या वेळेस आम्ही त्यांना पत्रव्यवहार करत ही व्यवस्था करावी म्हणून सूचना दिल्या होत्या। गेल्या वारीत देखील व्यवस्था केली, पण या वारीमध्ये त्यांनी पूर्वच काळजी घेत अतिशय चांगल्या पद्धतीचे चेंजिंग रूम केलेत आणि त्या परमनंट केलेत। म्हणजे चंद्रभागेच्या तीरावरती जरी महिलांनी स्नान केलं तरी त्या ठिकाणी त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचे चेंजिंग रूम उपलब्ध झालेत। त्यांचं मी मनापासून कौतुक करते। मोबाईल टॉयलेट्स मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहेत। महिलांसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्भया पथक आणि बीट मार्शल देखील मोठ्या प्रमाणात आहेत। आयोगाच्या वतीनं आज ही पाहणी केली आणि मनाला समाधान आहे। मंदिर व्यवस्थापन शेळके सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे।